नमस्कार. तुम्ही हा पदार्थ केला आहे का? नसेल तर नक्कीच करून बघा. मी डाळ वांगं करते आहे. 4 वांगे घेऊन त्याच्या फोडी करून मी पाण्यात ठेवलेले आहेत, म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत. गॅस चालू केला आहे, कढई तापत ठेवली आहे, 4 चमचे तेल घातले. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली आहे, जिरं घातले. जिरं खूप फुललेलं आहे, वास छान सुटलेला आहे. हिंग घालते आहे. मी फोडणीत आता हळद घालणार आहे. मी वरण शिजवताना त्याच्यामध्ये हळद घातलेली नाही आहे. इथं मी एक छोटा चमचा मेथीदाणे फोडणीत घालणार आहे. ह्या मेथीदाण्यांचा स्वाद, सुगंध, चव आपल्या डाळ वांग्याला अतिशय उत्तम येतो. 10 ते 12 कढीलिंबाची पानं घातलेली आहेत. चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी मी आता फोडणीत घालते आहे आणि त्या मी फोडणीत परतून घेणार आहे. तुम्ही या वांग्याच्या फोडी डाळ शिजवताना त्या डाळीबरोबर पण शिजवू शकता, परंतु त्या एकदम गिर्र होतात, म्हणून मी ह्या सेपरेट फोडीमध्ये शिजवून घेते आहे. आता या वांग्यांच्या फोडीवर झाकण ठेवून मी एक वाफ काढणार आहे. बघूया आपण. थोडंसं मी पाणी घालते आहे आणि परत एकदा वांग्यांच्या फोडीवर झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे. 1 मिनिट झालं की परत बघायचं आहे. आता आपलं वांगं आपल्याला पाहिजे तसं शिजलेलं आहे. आता या मी फोडणीमध्ये शिजवलेलं वरण घालते आहे. हे वरण मी घोटून घेतलेलं आहे. वांग्याच्या फोडी आणि वरण एकत्र करायचं आहे. वरणाचं पातेलं मी पाणी घालून स्वच्छ केलेलं आहे आणि ते पाणी मी आपल्या डाळ वांग्यामध्ये घालते आहे. डाळ वांगं कितपत पातळ ठेवायचे, कितपत दाट ठेवायचे हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. मी इथं पाणी घालणार आहे. आता ह्या डाळ वांग्यामध्ये मी मसाले घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसणीचा मसाला वापरलेला आहे. 1 चमचा गोडा मसाला. चवीप्रमाणे गूळ घालणार आहे. 3 ते 4 आमसूल घालणार आहे. तुम्ही चिंचेचा वापर करू शकता. आणि 2 चमचे ओल्या नारळाचा चव घालते आहे. सर्वात शेवटी मी आपली सर्वांची लाडकी कोथिंबीर भुरभुरते आहे आणि हे डाळ वांग शिजू देते आहे. ते जसजसं शिजेल, ते उकळेल, रटारटा शिजेल किंवा खळाखळा उकळू लागेल, तेव्हा आपलं किचन सुगंधानं पसरून जाईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रतिक्रिया कळवा.